air traffic control. You're cleared for takeoff. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्याचा मार्ग मोकळा होत असल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या संदर्भातील प्रस्ताव लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करण्यात येणार असल्याची ग्वाही केंद्रीय उड्डाण मंत्री किंजरापू राम मोहन नायडू यांनी दिल्याची माहिती भिवंडीचे खासदार बाळ्यामामा यांनी दिली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार बाळ्यामामा यांनी पत्रकार परिषद घेऊन या संदर्भातील पाठपुरावा सुरू असल्याची माहिती दिली. या निर्णयाबाबत केंद्र सरकार आणि राज्य सरकार सकारात्मक असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. दिबा पाटील साहेबांच्या नामकरणाचा जो विषय आहे, खास करून मी सगळ्या भूमिपुत्रांना एक आनंदाची बातमी देईन की माझी मंत्री महोदय नायडू साहेबांसोबत भेट झाली, बैठक झाली. खूप चांगला प्रतिसाद त्यांनी दिला आणि येत्या 2 आठवड्याच्या आत ते त्यांच्याकडून जो प्रस्ताव आहे तो कॅबिनेटकडे पाठवणार अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी दिलं. आणि खूप महत्त्वाचं आहे, कारण जोपर्यंत तो कॅबिनेटमध्ये जात नाही तोपर्यंत त्या प्रस्तावाला मान्यता मिळत नाही. आणि म्हणून तो प्रस्ताव जर कॅबिनेटमध्ये गेला तर लवकरात लवकर तो विषय सुटेल. आणि त्याच्याविषयी तेही खूप पॉझिटिव्हली आहेत. त्याच्याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब देखील पॉझिटिव्ह आहेत. त्यांच्याशी देखील त्यांनी चर्चा केली आणि दोघांनीही सकारात्मक भूमिका घेतल्यामुळं तो देखील विषय लवकरात लवकर सुटेल. आणि एवढ्या वर्षाची जी भूमिपुत्रांची मागणी होती, जी प्रतीक्षा होती, ती लवकरात लवकर संपेल. आणि खरंच म्हणजे माननीय मंत्री महोदय नायडू साहेब असतील किंवा मुख्यमंत्री साहेब असतील, दोघांची मी या माध्यमातून आभार व्यक्त करतो. यामुळे येत्या काही दिवसात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते. हा निर्णय स्थानिक भूमिपुत्रांच्या दीर्घ लढ्याचा विजय ठरणार आहे. या आनंद वार्तेने स्थानिक भूमिपुत्र समाधान व्यक्त करत आहेत. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.